मित्रांनो, एम.एच नर्सिंग सी.ई.टी 2026 या एक्झामची जर तुम्ही तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण नर्सिंग ॲप्टिट्यूड या सब्जेक्टचे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू क्वेश्चन पाहणार आहोत. यामध्ये प्रिव्हियस इयर एमसीक्यूज देखील इन्क्लुडेड असतील. तर मित्रांनो, मी धरते तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि प्रत्येक क्वेश्चन आजचा आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तरीही तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आता एम.एच नर्सिंग सी.ई.टी 2026 या एक्झाममध्ये तुम्हाला जर टॉप करायचं असेल, एक्झाममध्ये 95+ पर्सेंटेज घ्यायचं असतील, तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आपली नवीन लाईव्ह बॅच जॉईन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स देखील आहेत, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहेत, 2000+ एमसी क्वेश्चन बँक आहे अँड फुल सिलेबस नोट्स देखील आहेत. यासोबतच मेंटरशिप आहे आणि तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा ऍड केलं जाते. तुम्ही तिथे माझ्याशी त्यासोबतच आपल्या एक्सपिरियन्स एज्युकेटर्सशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता मित्रांनो, हा कोर्स ज्या दिवशी तुम्ही एनरोल कराल त्या दिवशीपासून ते तुमची एक्झाम होईपर्यंत आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहेत. कुठल्याही प्रकारचे डाऊट्स आपल्या इथे सॉल्व्ह होतात. आता तुम्ही जर नर्सिंग सीईटी सोबतच पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, नीट, जेडबल या एक्झामला देखील टार्गेट करत असाल तर त्याचे देखील कोर्सेस आपल्याकडे आहेत. सेम फॅसिलिटी अवेलेबल आहे. आता पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटीच्या इयरमध्ये 2 एक्झाम होतात, तर त्या दोनही एक्झामसाठी हा कोर्स अवेलेबल असणार आहे. आता मित्रांनो, हे जर तुम्हाला 5ही कोर्स ॲट अ टाइम घ्यायचे असतील तर त्याची प्राइस असेल फक्त 10,000 रुपये. ही कॉम्बो ऑफर आहे आणि जर सिंगल कोर्स घ्यायचा असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. तर लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून ओपन करा. नाव आणि नंबर एंटर केला तर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या डाउनलोड साईडला स्टोअरच आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर कोर्सेसचे पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. ओके. आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मला कमेंट करा किंवा इथे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. चला आता क्वेश्चन्सकडे बोलूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, द बेस्ट मेथड टू ड्राय हँड्स आफ्टर हँडवॉश इज. हँडवॉश केल्यानंतर हँड ड्राय करण्यासाठी बेस्ट मेथड विचारलेली. ओके. सो फर्स्ट आहे बाय ड्राय एअर, बाय ड्राय हेअर ड्रायर, बाय कॉमन टॉवेल, नन ऑफ द अबाव. आता इथे बेस्ट मेथड विचारले. सो करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन ए, बाय ड्राय एअर. हेअर ड्रायर म्हणजे हा एक वे नाहीये, त्याच्याने आपण हेअर ड्राय करतो. बरोबर. एक कॉमन टॉवेल, जर तुम्ही कॉमन टॉवेल यूज केला तर त्याच्याने जर्म्स जे आहेत तर ते स्प्रेड होऊ शकतात आणि इन्फेक्शन कॉज होतं. त्याच्यामुळे आपण कॉमन टॉवेल देखील यूज करणार आहे. सो इथे करेक्ट ऑप्शन असेल ए. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा जो टॉपिक होता हायजीन या चॅप्टर मधला आहे, नर्सिंग ॲप्टिट्यूडचा. आता आपल्या बॅच मध्ये आपण प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये डिस्कस करत असतो. त्यानंतर आधी डिस्कशन होता. ओके. बेसिक पासून टॉपिक शिकवला जातो, त्यानंतर एमसीक्यू सॉल्व्ह केले जातात, त्याच्यानंतर पीवायक्यूज असतात आणि एक्झामच्या आधी तुमचं एका महिन्यात परत एक रिव्हिजन घेतलं जातं, ज्याला आपण क्रॅश कोर्स म्हणतो. सो रिव्हिजन सुद्धा यामध्येच येणार आहे तुम्ही जर हा कोर्स जॉईन केला तर. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. विच इज नॉट अ ड्राय कोल्ड ऍप्लिकेशन. आता इथे विचारले ड्राय कोल्ड ऍप्लिकेशन काय असतं. ड्राय कोल्ड म्हणजे काय येतं? ड्राय कोल्ड मध्ये आईस बॅग येतात. ओके. आईस पॅक येतं, आईस बॅग येतं, त्याच्यासोबतच आईस क्रॅडल येतं. कोल्ड कंप्रेशन येत नाही. कोल्ड कंप्रेशन केव्हा यूज केलं जातं? तर वॉटर किंवा लिक्विड साठी. म्हणजे कोल्ड कंप्रेस काय यूज करतं? तर वॉटर किंवा लिक्विड. त्याच्यामुळे ते ड्राय नसतं. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, कारण इथे नॉट विचारलंय. विच इज नॉट अ ड्राय कोल्ड ऍप्लिकेशन. ड्राय कोल्ड म्हणजे काय? विदाउट मॉइश्चर. ड्राय कोल्ड म्हणजे
विदाउट मॉइश्चर. समजलं? पण कोल्ड कंप्रेस मध्ये पाणी किंवा ओलावा असतो, त्याच्यामुळे ते ड्राय कोल्ड नाहीये. ओके. आता असा टाईपचा क्वेश्चन आला तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला माहिती असायला पाहिजे की ड्राय कोल्ड ऍप्लिकेशन काय असतं. आपली कोर्स जॉईन केली तर त्यामध्ये मी प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगत असते. नेक्स्ट क्वेश्चन, द डायल्युएंट यूज फॉर बीसीजी वॅक्सिन इज. जी बीसीजी वॅक्सिन असते ती फक्त डिस्टिल वॉटर सोबत मिक्स केली जाते. जे बाकीचे लिक्विड्स असतात ते वॅक्सिनला डॅमेज करू शकतात आणि त्याचे जे इफेक्ट्स असतात तर ते कमी करू शकतात. समजलं? त्याच्यामुळे बीसीजी प्लस ओनली डिस्टिल्ड वॉटर, त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, द ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट ऑफ सिडेक्स इज. सिडेक्सचा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट विचारलाय. आता सिडेक्स हा काय, डिसइन्फेक्टंट आहे, जंतुनाशक आहे. जे सर्जिकलचे जे इन्स्ट्रुमेंट्स असतात तर मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स तर त्याला क्लीन करण्यासाठी वापरलं जातं. ओके. आणि त्यातला मेन जो केमिकल आहे ते असतं ग्लुटारॅल्डिहाइड. हा असतो मेन त्याचा घटक केमिकल, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, अ ड्रग यूज इन द ट्रीटमेंट ऑफ पेडियाट्रिक एड्स इज. ड्रग यूज इन पेडियाट्रिक एड्स विचारलं. आता कोणता ड्रग यूज केला जातो. आता पेडियाट्रिक एड्स म्हणजे काय, लहान मुलांमधला एड्स. याच्यासाठी कोणतं ड्रग, ट्रीटमेंटसाठी कोणतं ड्रग यूज केलं जातं विचारलंय, तर तो असेल नेविरापाइन ऑप्शन बी. आता हे काय करतं, तर बॉडीमध्ये जर एक व्हायरस असेल तर ते मल्टिप्लाय होत जातात ना, जर आपण त्याला तिथेच थांबवलं नाही तर मग हे जे ड्रग आहे तर ते मल्टिप्लाय होण्यापासून रोखतं, स्टॉप करतं. नेक्स्ट क्वेश्चन, बॅगासोसिस इज कॉज बाय इनलेशन ऑफ. हा जो आहे तो एक लंग डिसीज आहे. इज अन ऑक्युपेशनल डिसीज ऑफ द लंग्स कॉज बाय इनहेलेशन ऑफ. आता हा जो आहे तो लंग डिसीज आहे आणि हा मोस्ट ऑफ दी शुगर केनची इंडस्ट्री असती त्याच्यामध्ये जे वर्कर्स असतात तर त्यांच्यामध्ये हा डिसीज सापडला जातो. आणि हा का होतो, तर जे शुगर केन फायबरचं जे डस्ट असतं ज्याला बॅगेस म्हणतात, तर तो आपण जे तिथलचे वर्कर्स असतात तर ते इनहेल करताना त्यांच्या बॉडीमध्ये जातं आणि त्याच्यामुळेच हा डिसीज स्प्रेड होतो. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, शुगर केन डस्ट. नेक्स्ट क्वेश्चन, द एक्सपांडेड फॉर्म ऑफ ESR इज. सिंपल विचारलंय. ESRचं फुल फॉर्म, ESRचं फुल फॉर्म. आता ESR काय असते फर्स्ट ऑफ ऑल, तर ही एक ब्लड टेस्ट आहे जे बॉडी मधलं इन्फ्लामेशन चेक करतं. इन्फ्लामेशन म्हणजे काय, तर सूज किंवा इन्फेक्शन आहे का ते शो करतं. तर याचं फुल फॉर्म असतं काय, इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट, म्हणजे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, मेडिकल मॅनेजमेंट फॉर इन्क्रीज इंट्राक्रॅनियल प्रेशर इन्क्लूड. तर इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन ए असेल ऍडमिनिस्टर मॅनिटॉल. आता जो मॅनिटॉल असतो तो ब्रेनवरचे स्वेलिंग, प्रेशर जे आहे ते कमी करतो. अँड ऑल्सो इट हेल्प्स रिमूव्ह एक्सेस फ्लुइड फ्रॉम द ब्रेन, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ए. इन शॉर्ट लक्षात ठेवा, मॅनिटॉल रिड्युसेस ब्रेन प्रेशर. नेक्स्ट क्वेश्चन, which tablet is given under deworming program. आता इथे करेक्ट ऑप्शन काय आहे,
तर ऑप्शन करेक्ट असेल ए, अल्बेंडाझोल. आता अल्बेंडाझोल हा काय करतो, तर इंटेस्टायनल वॉर्म्स असतात चिल्ड्रन मध्ये किंवा अडल्ट मध्ये, तर त्यांना किल करायचं काम करतं आणि हे गव्हर्नमेंट डिवॉर्मिंग प्रोग्राम्स मध्ये दिलं जातं. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. Chemical substances released by an organism that influence the behavior of other individuals of the same species are called. Correct option असेल ऑप्शन ए, which is फेरोमोन. आता फेरोमोन हा एक केमिकल सिग्नल आहे जो ॲनिमल्स किंवा ह्युमन मधून रिलीज केला जातो. आता ते बिहेवियरला अफेक्ट करतं सेम स्पेसिसच्या. जसं की एक्झाम्पल म्हटलं तर अट्रॅक्शन, वॉर्निंग, हे झाले त्याचं एक्झाम्पल. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. आता मित्रांनो पहा, प्रत्येक गोष्ट मी खूप छान एक्सप्लेन केली आहे डिटेलमध्ये. यापेक्षा डिटेल जर करायचं म्हटलं तर आपला व्हिडिओ खूप लेंदी होईल आणि तो तुम्हाला बोरिंग जाईल. सो मी प्रत्येक क्वेश्चनचं शॉर्टमध्ये आन्सर एक्सप्लेन करायचं ट्राय केलंय. तुम्हाला जर अजून डिटेलमध्ये टॉपिक डिस्कस करायचे असतील तर आपली जी बॅच आहे ती नक्कीच जॉईन करा आणि ती बॅच जॉईन केली तर आमची गॅरंटी आहे की तुम्हाला 95+ % नक्कीच पडतील. सो लवकरात लवकर आपली बॅच जॉईन करा. कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मला व्हिडिओ खाली कमेंट करा आणि नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ आणायला पाहिजे ते देखील मला सांगू शकता. तर आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.